से एकनाथ शिंदे गट को ढाल तलवार का चुनाव चिन्ह मिल गया है। शिंदे समूह के प्रवक्ता नरेश मस्के ने जवाब दिया कि हमें इस प्रतीक के रूप में छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद मिला है। मस्के ने कहा कि जिस तरह शिवाजी महाराज ने विदेशी आक्रमण के खिलाफ अपनी ढाल तलवार उठाई, उसी तरह हम हिंदुत्व और बाला साहेब के सच्चे विचारों की रक्षा के लिए इस ढाल तलवार को उठाएंगे। मस्के ने दावा किया है कि इस प्रतीक के रूप से हमें आनंद दिघे और बाला साहेब का आशीर्वाद मिला है। नरेश मस्के ने कहा कि शिवसेना को पहली सत्ता ठाणे से मिली थी। उस समय शिवसेना का प्रतीक ढाल तलवार था और यही प्रतीक हमें मिला। इसके बाद उन्होंने ठाकरे समूह पर भी हमला किया। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। परकीय मोगलांचं आक्रमण हिंदुस्थानावरती झालं होतं, तेव्हा त्यांना परतवून लावण्याकरता त्या हिंदुस्थानातील अनेक योद्ध्यांनी आपला पराक्रम गाजवला आहे आणि हिंदुस्थानचं जे काही सत्व आहे, जे तत्व आहे, त्या सर्व महाराजांनी आणि योद्ध्यांनी टिकवलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी टिकवलेले आणि त्यांची जी निशाणी आहे परकीय आक्रमण परतवून लावण्याची, ती निशाणी आम्हाला मिळालेली आहे। बाळासाहेबांनी आम्हाला नेहमीच शिकवण दिली, योद्ध्यासारखे तयार राहा। शिवसैनिक हा योद्धा आहे आणि ढाल तलवार घेऊन आम्ही योद्ध्यासारखे या ठिकाणी उभे राहणार आहोत। बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार असतील, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचं तत्व असतील, हे सर्व लोक विसरलेले आहेत आणि ते तत्व, विसरलेलं तत्व पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोडदौड रूपाने ढाल तलवार घेऊन आम्ही महाराष्ट्रात फिरणार आहोत आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पसरवण्याचं आणि त्याचा प्रसार करण्याचं काम आम्ही करणार आहोत। हे बघा, धनुष्य बाण हा आमचा नैसर्गिक हक्क आहे, कारण शिवसेना 80% वरती शिवसेना आमच्या सोबत आहे। 40 आमदार, 12 खासदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, राज्य प्रमुख, शिवसैनिक हे आमच्या सोबत आहेत। 2 नंबरला आले उमेदवार हे आमच्या सोबत आहेत आणि ही संपूर्ण शिवसेना आमच्या सोबत असताना लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं, लेजिस्लेटिव्ह पार्टीला महत्त्व असतं। त्यामुळे ते शिवसेना हे नाव आणि शिवसेनेची निशाणी ही आमची आहे। त्यामुळे ती मिळवण्याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आणि ते आम्हाला मिळणार असा आम्हाला ठाम विश्वास आहे। अंधेरी पूर्वची जी मला खूप वाईट वाटतंय की आपली बाजू सावरण्याकरता ही प्रायव्हेट लिमिटेड जो कंपो आहे ना, तो छगन भुजबळांचं उदाहरण देतोय, त्यांना इंटरव्ह्यू द्यायला लावतोय चॅनल्सला, वृत्तवाहिन्यांना। अहो, ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं, बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले, बाळासाहेबांना एवढे त्रास दिला, त्या माणसाचा आधार आपण घेतोय। या कडवट शिवसैनिक जो आहे ना शिवसेनेतला, त्याचा जर सर्वात मोठा राग जर कोणावर असेल तर छगन भुजबळांवर असेल, कारण त्यांनी बाळासाहेबांना वैयक्तिक त्रास देण्याचा प्रयत्न केलाय। अशा माणसांच्या तुम्ही आधार घेतला जातोय। अहो, ही ढाल तलवार घेऊन निशाणी जेव्हा शिवसेनेने पहिला विजय ठाण्यात जेव्हा प्राप्त केला ना, तेव्हा आमची निशाणी ढाल तलवार होती। आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद मिळालेला आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि हिंदुस्थानचं हिंदुत्व टिकवण्याकरता ज्या ज्या योद्ध्यांनी हे ढाल तलवार घेऊन परकीय आक्रमण परतवून लावलेलं आहे, त्यांचा सुद्धा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। हे बघा, आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढतोय, नैसर्गिक युती आहे, गेले कित्येक वर्षाची आमची युती आहे। हिंदुत्वाचे विचार आम्ही दोन्ही पक्षांचे आहेत, त्यामुळे हा त्याचा उमेदवार, तो आमचा उमेदवार असं आमच्याकडे नसणार आहे। जरी शिवसेनेचा उमेदवार असतील तर भाजपवाले म्हणतील हा माझा उमेदवार आहे, जरी भाजपचा उमेदवार असतील तर शिवसेनेवाले म्हणणार आहेत आमचा उमेदवार आहे। त्याच्यामुळे आमचे वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेतील। चुनाव आयोग ने शिवसेना में 2 गठों के गिरने के बाद शिवसेना के धनुष्यबाण चिन्ह पर रोक लगा दी है। चुनाव आयोग दोनों समूहों को शिवसेना नाम का अस्थायी रूप से उपयोग नहीं करने का भी आदेश दिया गया है। तो अब चुनाव आयोग ने दोनों गुटों को नए नाम दिए हैं। उद्धव ठाकरे उसके समूह को शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे नाम दिया गया। अब आरोप लगाए जा रहे हैं विधायक रवि राणा द्वारा उद्धव ठाकरे की आलोचना की गई है। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे असली शिवसेना नहीं है। बालासाहेब ठाकरे की एकनाथ शिंदे की शिवसेना असली शिवसेना है।
उनकी सेना है उद्धव कांग्रेस की सेना। रवि राणा द्वारा यह प्रकाशित किया गया कि विधायक रवि राणा ने यह भी कहा कि आने वाले चुनाव में एकनाथ शिंदे की शिवसेना और बीजेपी की जीत होगी। इलेक्शन आयोगाने जे नाव उद्धव बाळासाहेब सेना हे उद्धव ठाकरेंना नवीन पक्ष जो स्थापन झालेला आहे हा उद्धव बाळासाहेब सेना नाही आहे, हे खऱ्या अर्थानं उद्धव काँग्रेस सेना आहे। काँग्रेसच्या विचाराची उद्धवची सेना म्हणून त्याच्यामध्ये पहिलं नाव उद्धव ठाकरेंचं आहे आणि खरी शिवसेना जे बाळासाहेब शिवसेना हे जे नाव एकनाथजी शिंदेंना मिळालेलं आहे ही खरी शिवसेना आहे, खरी हिंदुत्वाच्या विचाराची शिवसेना आहे। म्हणून आज खऱ्या अर्थानं इलेक्शन आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये खऱ्या शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या सेनेला खऱ्या अर्थानं तो अधिकार मिळाला आहे, बाळासाहेबांचा विचाराचा वारसा म्हणून उद्धव ठाकरे हे नाव जे मिळालेलं आहे शिवसेनेला ते काँग्रेसच्या विचाराची सेना झालेली आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये खरी शिवसेना बाळासाहेबांची एकनाथजी शिंदेची मुंबई महानगरपालिका आणि जी आता पोटनिवडणूक आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक हाती भाजप सोबत असलेली बाळासाहेब शिवसेना ही खऱ्या अर्थानं विजय होईल अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब या चिन्ह वाटपावरून आणि पक्षाच्या नावावरून झालेलं आहे। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे समूह पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे ने मशाल से अन्याय और विश्वासघात को जलाने का आक्रामक रुख अपनाया है। मातोश्री पर मशाल लेकर उद्धव ठाकरे से मिलने शिवसैनिक पहुंच गए। उस वक्त उन्हें संबोधित करते हुए उद्धव ठाकरे ने शिवसैनिकों को देशद्रोही को जलाने का आदेश दिया। उद्धव ठाकरे ने मशाल का चिन्ह प्राप्त करने के बाद पहली बार मशाल उठाई। अंधेरी सांताक्रूज डिवीजन के शिवसैनिकों ने उद्धव ठाकरे के समर्थन में एक रैली निकाली थी। इन शिवसैनिकों ने बालासाहेब के स्मारक पर माथा टेका। उसके बाद ये शिवसैनिक मशाल लेकर मातोश्री में दाखिल हुए। उद्धव ठाकरे ने शिवसैनिकों से मुलाकात की और मशाल ली। ठाकरे को मशाल मिलने और नया नाम मिलने पर आदित्य ठाकरे ने भी ट्वीट दिया। आदित्य ने एक ट्वीट में कहा है कि शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे हम लड़ेंगे और शान से जीतेंगे। शिवसेना उद्धव जी बाळासाहेब ठाकरे तुम विशाल हो, हमारी निशानी मशाल है। या निशाणीचं महत्त्व ते आणि त्याचं होता सगळं लक्षात घ्या। त्यामुळे आज तुम्ही आलात मनापासून धन्यवाद देतो। दुसऱ्याच्या बरोबर हाताळण्यामध्ये आज आम्ही शिवसेना अन्याय चालणारी आहे त्याच्यावरती हाताळण्याने घ्या अन्याय आणि गद्दारी चालणार फक्त सांभाळू सरकार येऊन उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदार म्हणजे कुख्यात गैंगस्टर विक्रांत उर्फ विक्की देशमुख और उसके साथियों को नवी मुंबई पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पुलिस आयुक्त विपिन कुमार सिंह ने बताया कि पुलिस इस गिरोह के करीब 7 अपराधों को सुलझाने में सफल रही है। विक्की देशमुख अपने गैंग के जरिए नवी मुंबई समेत सूबे में दहशत फैलाने की कोशिश कर रहा था। विक्की देशमुख और उसके साथियों के खिलाफ उसके गिरोह में हत्या का प्रयास, जबरन चोरी, डकैती, अपहरण, जबरन वसूली, बलात्कार जैसे गंभीर अपराध दर्ज किए गए हैं। विक्की देशमुख पर सचिन गरत की हत्या, अशोक गरत के अपहरण और हत्या, टीवी केबल ऑपरेटर से रंगदारी, कैशर प्लांट संचालक से रंगदारी, नाबालिग बच्ची से रेप और उसमें उसका साथ देने वाले आरोपितों के गंभीर आरोप है। अपराध को नवी मुंबई पुलिस ने गिरफ्तार किया है। कुख्यात गुंड और उसके गिरोह के सदस्यों को गिरफ्तार करके नवी मुंबई पुलिस ने विक्की देशमुख के गिरोह को खत्म करने में कामयाबी हासिल कर ली है और जिस किसी को भी इस गिरोह द्वारा धमकी दी गई है उसे नवी मुंबई पुलिस से संपर्क करने का अनुरोध किया है। केस आहे गरजेचे केस एक अशोक खराची केस आहे याच्यात त्यांनी एका ठिकाणी मदत केली आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये एक्स्ट्रॉशनचे 2 केसेस आहेत।
एक कुठल्या कंपनीमध्ये पार्टनरशिप आणि दुसरं काही कसं होतं एक माणसाचं त्याचे आणि त्याच्यामध्ये जो विकी देशमुख आहे त्याच्यावर रेपची केस 376, 377 आणि पोक्सो आणि जिले के कौतेमहल तालुका के दंडोबा इलाके में कौतेमहल पुलिस ने 20 लाख रुपए के छिपे हुए हाथी दंत जब्त किए। पुलिस ने इस मामले में 4 लोगों को गिरफ्तार किया है। राहुल भीमराव रायकर, बालाजी हरिश्चंद्र बंसोड़े, कासिम शमसुद्दीन काजी और हनुमंत लक्ष्मण वाघमोड़े गिरफ्तार आरोपियों के नाम है। पुलिस को हाथी दंत की खरीदी बिक्री की जानकारी के अनुसार खरसिंग गांव के समीप दंडोबा पहाड़ी की तहलटी में पुलिस ने छापेमारी कर आरोपी को कीमती सामान सहित गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। हालांकि इस मामले में 4 लोगों को गिरफ्तार किया गया था, लेकिन 2 आरोपी अंधेरे का फायदा उठाकर भागने में सफल रहे। मध्ये आपल्याला 2 हस्तिदंत मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये हे घेऊन येणारे कोल्हापूरचे 2 आरोपी आणि इथे खरेदीसाठी आलेले सांगली म्हणजे मिरजेमधील 2 आरोपी असे 4 आरोपी याच्यात अटक केलेले आहेत। अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे जो मौल्यवान हस्तिदंत याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि याच्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 2, 39, 48 अ, 49, 49 अ, 49 ब, 50 सह 51 इत्यादी कलमांन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल केलेला आहे। सदरची बाब ही अत्यंत गंभीर असल्याने याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर तसेच आसपासचा जो कर्नाटकचा परिसर आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्या टीमकडून सखोल तपास करण्यात येणार आहे आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे। नवी मुंबई पुलिस द्वारा कलम्बोली में शनिवार को आयोजित रक्तदान शिविर को नागरिकों से जबरदस्त प्रतिक्रिया मिली। 2 दिवसीय शिविर के लिए विभिन्न जातियों और धर्मों के नागरिक विभिन्न वेशभूषा में एकत्रित हुए थे। इस अवसर पर नागरिकों द्वारा अनेकता में एकता का राष्ट्रीय संदेश दिया गया। नवी मुंबई के पुलिस आयुक्त और उपायुक्त इन विभिन्न परिधानों की तस्वीर लेने प्रलोभन का विरोध नहीं कर सके। इस शिविर का आयोजन कलम्बोली थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय पाटिल की अवधारणा से किया गया। एक पुलिस निरीक्षक को कैंसर होने के बाद कलम्बोली पुलिस अधिकारी पाटिल खारघर के टाटा कैंसर अस्पताल में अपनी स्थिति की जांच करने गए। वहां के डॉक्टरों से चर्चा करने बाद उन्हें राज्य और देश में रक्त की बोतलों की कमी की समस्या महसूस हुई। पुलिस अधिकारी पाटिल और उनके सहयोगियों ने इस समस्या को दूर करने के लिए एक भव्य रक्तदान शिविर का आयोजन करने का निर्णय लिया। पिछले 2 सप्ताह से थाने के प्रत्येक पुलिसकर्मी को रक्तदान शिविर के सफल आयोजन के लिए विशेष कार्य सौंपा गया है। कलम्बोली थाने में हमेशा अपराधियों व वन्य अपराधियों की चर्चा होती रहती है, लेकिन पिछले 2 हफ्ता से थाने के कर्मचारी दिन रात रक्तदान कर इसकी जानकारी नागरिकों तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं।